नमस्कार, मी पंजाब डक. आज 10 तारखेपर्यंत जोरात पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर आपण पश्चिमी विदर्भाकडल्या शेतकऱ्याकडे आनंदाची बातमी देऊ. पश्चिमी विदर्भामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम या 5 जिल्ह्यासाठी त्यांना सांगू इच्छितो तुमच्याकडे 7 जुलै, 8 जुलै, 9, 10 जोरदार पाऊस पडणार आहे. त्याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे होऊ. मराठवाड्याकडील नांदेड, यवतमाळ, हिंगोली, त्याच्यानंतर परभणी, बीड, जालना, संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्याला परत एक आनंदाची बातमी देऊ. म्हणजे नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो आज रात्रीले त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर परत आपण वळू इकडे लातूर जिल्ह्याकडे. लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बार्शी जिल्हा, त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या 4 दिवसामध्ये 7, 8, 9, 10. पण तिकडे देखील या सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे वळू. नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी म्हणजे 7, 8, 9, 10, 11 जुलैपर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे, पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर कोकणाकडे वळू. कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण, नाशिक पर्यंत तिकडे जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडे नद्याला पूर येणार आहे. तिकडे पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे.